पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा हो पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा तुझ्या चरणाचे ध्यान हेची माझे संदान हेची माझे संदान गुरु चरणाचे ध्यान हेची माझी श्रद्धास्थान हेची माझी श्रद्धास्थान गुरु चरणाचे ध्यान हेची माझे संदान हेची माझे संदान गुरु चरणाचे ध्यान हेची माझी श्रद्धास्थान हेची माझी श्रद्धास्थान पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासो ततो जयमुद्रितं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु जनार्दनाय नमः जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 मौनगिरी बाबा 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 जनार्दन हे मावली मावली जनार्दन मावली 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 जनार्दन मावली हे मावली मावली जनार्दन मावली 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 जनार्दन मावली हे जनार्दन मावली जनार्दन मावली जनार्दन मावली जनार्दन मावली संकटकाळी धावली संकटकाळी धावली संकटकाळी धावली संकटकाळी धावली हे मावली मावली जनार्दन मावली 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 जनार्दन मावली हे मावली मावली जनार्दन मावली 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 जनार्दन मावली हे पावली पावली जनार्दन मावली पावली पावली जनार्दन मावली हे पावली पावली जनार्दन मावली पावली पावली जनार्दन मावली हे जनार्दन मावली जनार्दन मावली जनार्दन मावली जनार्दन मावली संकटकाळी धावली संकटकाळी धावली हे मावली मावली जनार्दन मावली 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 जय गोपाल
गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 जय गोपाल राधा 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 कृष्ण गोविंद गोविंद 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 जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद शंकर भोला भाला रे जगाचा पालनवाला भोला बाला रे जगाचा पालनवाला हा शंकर भोला भाला रे जगाचा पालनवाला शंकर भोला बाला रे जगाचा पालनवाला हा जगाचा पालनवाला तो त्रिशूल डमरूवाला जगाचा पालनवाला तो त्रिशूल डमरूवाला हा जगाचा पालनवाला तो त्रिशूल डमरूवाला जगाचा पालनवाला तो त्रिशूल डमरूवाला हा शंकर भोला भाला रे जगाचा पालनवाला शंकर भोला बाला रे जगाचा पालनवाला हा जगाचा पालनवाला तो ढवळ्या नंदीवाला जगाचा पालनवाला तो ढवळ्या नंदीवाला हा जगाचा पालनवाला तो ढवळ्या नंदीवाला जगाचा पालनवाला तो ढवळ्या नंदीवाला हा शंकर भोला भाला रे जगाचा पालनवाला शंकर भोला बाला रे जगाचा पालनवाला हा शंकर भोला भाला रे जगाचा पालनवाला शंकर भोला बाला रे जगाचा पालनवाला शिवस्वरूप राष्ट्रसंत संत श्रेष्ठ सद्गुरू जनार्दन स्वामी माऊनगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं तदनुसार महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली महाराष्ट्राची भूमी, त्यातली त्यात भृगु ऋषींची भूमी. भृगु ऋषीच्या नावावरून अपभ्रंश होता होता भोगर झाला असावा. तपस्वी भूमी आहे, पवित्र भूमी आहे, पावन भूमी आहे. पर्वकाल हे शिवरात्रीचे आहे आणि अशा पर्वकालाला शिरल्यावला अमृताचं पारायण सोहळा आहे आणि त्यानुसार सर्व भावी भक्तांच्या सहयोगातून पंचकृषीतील सर्व भाविक असेल, भक्त असेल, सज्जन असेल, लहान असेल, थोर असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, सर्वांच्या सहयोगातून प्रतिवार्षिक आपला हा धार्मिक सोहळा, प्रवचन असेल, कीर्तन असेल, सत्संग असेल, सदाचार असेल, अन्नदान असेल, त्याच्या माध्यमातून आपण पुण्य अर्जित करतोय. आणि त्याला विशेष प्राधान्य जे आहे ते श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज. आणि आत्ताच कुंभमेळ्यामध्ये आम्ही महाराजांच्या स्टेंटमध्ये राहिलो आणि तुम्हाला आम्हाला सगळ्याला भूषाण असावं असा योग त्या कुंभमेळ्यामध्ये आला. जगाच्या पाठीवर आज अद्वितीय असा सोहळा चालू आहे तो प्रयागराजच्या क्षेत्रामध्ये. संपूर्ण भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्याच्यापैकी 60 कोटीच्या वर लोक कुंभमेळ्याचं स्नान करून आले. तुमच्या गावात बरेच भाविभक्त आम्हाला भेटले, स्नान करून आले. पवित्र भूमी. आणि त्याच कुंभामध्ये श्री पंचदुष्णाम आखाड्याच्या सहयोगातून आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंदांच्या हातात परिश्रमातून आणि बाबाजीच्या सर्व परिवाराला भूषण असावं, आनंद असावा, गौरव वाटावा असा एक घटना घडली. ती म्हणजे परमपूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांना जगद्गुरु पदवी मिळाली आणि म्हणून टाळी वाजवून त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे.
सगळ्यांना भूषण वाटावा, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना किती आनंदाची बाब आहे. आणि अशा या महापुरुषांच्या सहयोगातून हा सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्याचा आजचा कितवा दिवस? 5वा दिवस. आणि 5व्या दिवसाची सेवा तुमच्या तरुण तडफदार भक्त मंडळांनी फोन केला तसं नाही म्हणवलं नाही, कारण तुमचे तरुण मुलं फार चांगले आहेत आणि बाबाजीच्या सहवासातली, आणि म्हणून फार धावपळीचे कार्यक्रम आहेत. कालही कार्यक्रम, आजही कार्यक्रम, उद्याही कार्यक्रम, संध्याकाळी कार्यक्रम, दुपारी कार्यक्रम, परवा कार्यक्रम, झोपेचा पत्ता नाही, पूजेचा ठिकाणा नाही. तरी पण तुमचं अतिशय प्रेम असल्या कारणाची सेवा ही भक्त मंडळाच्या, कारण एकच नाव घेतलं तर गडबड होईल, त्याच्यापेक्षा भक्त मंडळाच्या सहयोगातून माझ्याकडे ही सेवा आलेली. आणि सुंदर असा कार्यक्रम आहे, सुंदर असा योग आहे. अन्नदानही चालू आहे, सत्संगही चालू आहे, विधी चालू आहे, हनुमान चालीसा चालू आहे. मी आलो त्यावेळेला आरती चालू होते. आणि विशेष करून आज यावर्षी फार आनंद वाटला की जगद्गुरु जनार्दन स्वामींची कुठेही झाली, पालखी सोहळा, हे सगळं सोहळा ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला फार अवघड परिस्थिती ती, आजची फार सुंदर परिस्थिती गेली. म्हणून भक्त मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे माझ्या वतीनं सगळ्याच गावस्थालाही आणि भक्त मंडळाला कोटी कोटी धन्यवाद आहे. असंच कार्य जगद्गुरु जनार्दन स्वामी तुमच्याकडून उत्तर करून घेऊ अशी अभिलाषा करतो. आणि आता सेवेकडे वळतो. सुंदर एक अभंग आहे, पण पाठ आहे का नाही काय ते? भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावळे जन धन माता पिता, नावळे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त ऐसे जन जे देही उदास, गेले अशा पास निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण, नवडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू न दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नवडे जन धन माता पिता. तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सायं, घातलिया न भय नरका जाणून, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. भक्ताचं वर्णन केलंय. भक्त ऐसे जाना, ऐसे म्हणजे कैसे, त्याची परिणिती पुढे सांगितली. भक्त ऐसे जाना जे देही उदास, देहाची अभिलाषा नाही. आपल्याला मायबाप जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्र ही संतांची भवी, त्यातले त्या जगद्गुरु जनार्दन स्वामीने तर फार मोठे अगणित असे उपकार तुमच्या आमच्या सर्वांवर केलेले. कदाचित असं वाटतं की जनार्दन स्वामी अवतरित झाले नसते तर आज तुम्ही इथं नसते ना, आम्ही इथं नसतो. काय कृपा या संतांची, बाबाजीची फार कृपा आहे. काही सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागावे, ती काय द्यावे त्याशी व्हावे उतरावे, ठेवी तो हा पाय जीव थोडा. संतांचे अगणित उपकार आहे माय बाप. आपलं जीवन कसं जगावं हे शिकवणारे कोण असेल तर ते फक्त आपले संत आहे, योगी पुरुष आहे, महापुरुष आहे, तत्वनिष्ठ पुरुष आहे. ग्रंथ आहे पण ग्रंथ वाचायला वेळ नाही. चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे जगद्गुरु जनार्दन स्वामी होते. मी जगद्गुरु जनार्दन स्वामीला बालवयामध्ये पाहिलं. पहिली माझं पाहणं भेटणं झालं ते 69 सालामध्ये. त्यावेळेला मी 4 वर्षाचा होतो.
त्यावेळेला नीट चड्डी नेसता येत नव्हती. कोणाकडे चड्डी, कोणाकडे शर्ट, कोणाकडे शंभर, अशी परिस्थिती होती. अशा अवस्थेमध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामीला पाहण्याचं भाग्य लागलं. भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. जीवनाचं सार्थकता करून घ्यायची असेल मायबापा हो, तर संतांना शरण गेलं पाहिजे. भक्ताची व्याख्या तिने पूजा करणं, विधी करणं, आरती करणं म्हणजे आपण भक्त झालो असं म्हणता येत नाही. जगद्गुरु तुकाराम बाबा व्याख्या करताना सांगतायत किंवा भगवे घातले कपडे म्हणून तरीही त्याला भक्त मानता येत नाही. भगवा कुत्रा भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. कुत्रही भगवं राहतं म्हणून ते काही देवाचं भक्त राहत नाही किंवा ते संन्याशी राहत नाही. भक्ताच्या बाबतीमध्ये तळमळ पाहिजे. भक्ताला देव सोडून अजून काही आवडलं नाही पाहिजे. त्याच्या मनामध्ये फक्त देवाचीच दर्शन घडावं. देव माझा आहे मी देवाचे अशी परिणिती त्याची झाली पाहिजे. भजन आहे त्याचं, स्वर ठेवीचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. बोला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. आणखी काही कळलंच नाही पाहिजे. तुम्ही पहा, माळसाई होत्या. कोणाच्या आई? माळसाई कोणाच्या आई? बाबाजींच्या आई. आपल्या कोण? आजीबाई. आजीबाईच म्हणतो ना आपण. इकडं आपल्या आजी. तुमच्या आहे ना का नाही? आहे का नाही? महिला मंडळ. हा आता इकडं क्रोडा जास्त, लाडू कमी, त्याच्यामुळे संबोधन तुम्हालाच केलं पाहिजे. हा, लाडू फार थोडे, क्रोडा जास्त, कडकड करीत नाही, एवढं बरं आहे. चांगले, धन्यवाद. महासाई बघा, जनार्दन स्वामी सारखा महापुरुष जर कधी पोटी जन्माला यावंसं वाटत असेल तर त्याच्याकरता भक्ती केली पाहिजे, भजन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. महासाई पा कुठे? अरे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ना. कुठं जन्माला आल्या? टापरगाव, कन्नड तालुक्यामध्ये टापरगाव. आम्ही जाऊन आलो, पाहून आलो. बाबाजींचे मामभाऊ वगैरे सगळे अजून आहेतच टापरगावला. तसं संन्यास घेतल्यानंतर काही संबंध नाही, पण बाबाजीबद्दल आतुरता असलेल्या कारणानं आम्ही ते सगळं पाहून आलो. ज्या खोलीमध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामी निवास करायचे ती खोली अजूनही तशीच ठेवलेली. अजून बी ती खोली तशीच ठेवली. तिच्यात काही वास्तव्य नाही, राहत नाही कोणी. तिथं फक्त बाबाजींचा एक फोटो ठेवलेला आहे. ती खोली रिकामी, रोज अगरबत्ती पूजा वगैरे केली जाते. टापरगाव. आणि वडिलांचं गाव दहेगाव. हे दहेगावाचं नाव सुद्धा देहगाव आणि दहेगाव एकच आहे. हे दहेगावामध्येच पाहिजे सगळं. देव कुठं पाहिजे?
दहेगाव मध्ये बाबाजी कुठे जन्माला आले? दहेगाव मध्ये. कोणत्या दहेगाव मध्ये? या हाडा मासाच्या दहेगाव मध्ये बाबाजी आले पाहिजे. कुठं आले पाहिजे? आपल्या हृदयामध्ये. कहाय ढुंडसी राम को राम ही तो अपने मन में. देवा तुला कोठे पाहू, कोण्या वनामध्ये जाऊ? कुठं जायचं नाही. थाईची बैसणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. जनार्दन स्वामी सगळीकडे, इथे तिथे मज तुम्ही दिसावा. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. तिथे तिथे मज तुम्ही दिसावा, तिथे तिथे मज तुम्ही दिसावा. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. इथे तिथे मज तुम्ही दिसावा, इथे तिथे मज तुम्ही दिसावा. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. तिथे तिथे मज तुम्ही दिसावा, तिथे तिथे मज तुम्ही दिसावा. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. इथे तिथे दिसावा, सर्व ठिकाणी दिसावा. अशी परिणिती झाली पाहिजे. त्याला भक्त म्हणायचं. मग त्याला कुठल्याच प्रकारची अभिलाषा राहत नाही, काहीच नाही. देवाची प्राप्ती व्हावी अशी एकमेव इच्छा अंतःकरणामध्ये दृढ झाले पाहिजे. जगद्गुरु जनार्दन स्वामी ज्या वेळेला महाशयच्या गर्भात होते तेव्हा महाशय राग खात होत्या, खापरं खात होते, चिंचा खात होत्या, बोरं खात होते. असं का? नाही ना. काय करत होते महाशय? काय करायच्या? बाबूराव मामा होते, बाबाजींचे मामा, महाशयचे भाऊ. तर महाशयला ज्या ज्या वेळेला असं वाटत त्या त्या वेळेला महाशय भाऊला विचारायचे, भाऊ वाच ना थोडं भागवत, मला ऐकू दे ना भागवत. गर्भामध्ये भागवताची कथा ऐकली गेली जगद्गुरु जनार्दन स्वामींना. आता काय ऐकलं जातं? टी व्हीवरचे गाणे, मोबाईलचे गाणे. कशाला जनार्दन स्वामी जन्माला येतील? येतील का? काय जन्माला येतील? जन्माला कोण येतील? नाची येतील जन्माला, हिरो येतील जन्माला, हिरोने येतील जन्माला. पण जगद्गुरु जनार्दन स्वामी येतील का जन्माला? असे योगी पुरुष येतील का जन्माला? त्याच्याकरता आईची कुस पवित्र पाहिजे, आईची कुस पवित्र पाहिजे, कुळही पवित्र पाहिजे. कुळही पवित्र, पवित्र ते कुळ पावण तो दोष देश, जेथे हरीचे भक्त जन्म घेती. त्याच्याकरता आईची कुस देह कोणता पवित्र पाहिजे? हे शरीर पवित्र पाहिजे. कशानं पवित्र होईल? नामानं पवित्र होईल. ते काय नाम घेतलं पाहिजे? जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो हो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो हो. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो हो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो हो. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो हो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो हो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो. गावागावातून होत्या होऊ द्या, हेच माझे मागणे हो, हेच माझे मागणे हो देवा, हेच माझे मागणे हो. गावागावातून कुटिया होऊ द्या, हेच माझे मागणे हो, हेच माझे मागणे हो देवा, हेच माझे मागणे हो. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो हो, काय मागणे मागो हो देवा, काय मागणे मागो हो. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो हो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो. गावागावातून भक्त होऊ द्या, हेच माझे मागणे हो, हेच माझे मागणे हो देवा, हेच माझे मागणे हो. गावागावातून भक्त होऊ द्या, हेच माझे मागणे हो,
हेच माझे मागणे हो देवा हेच माझे मागणे हा जनार्दन देवा करतो मी सेवा काय मागणे मागो हो काय मागणे मागो हो देवा काय मागणे मागो हो जनार्दन देवा करतो मी सेवा काय मागणे मागो हो काय मागणे मागो हो देवा काय मागणे मागो हो जनार्दन देवा करतो मी सेवा काय मागणे मागो हो काय मागणे मागो हो देवा काय मागणे मागो हो जनार्दन देवा करतो मी सेवा काय मागणे मागो हो काय मागणे मागो देवा काय मागणे मागो हेच मागितलं पाहिजे अंतरंगामध्ये तो पाहिजे भक्त ऐसे जनाचे देवदास देहाबद्दल अभिलाषा नसली पाहिजे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव जयामणी जैसा भाव तया तैसाची अनुभव भक्त व्हायचं असेल तर त्याच्याकरता काय पाहिजे संतांचा संग पाहिजे ग्रंथांचा संग पाहिजे मोबाईलचा संग पाहिजे टीव्हीचा संग पाहिजे तेव्हा हे सगळं घडलं आता कीर्तन असल्यावर म्हणता येतं आम्हाला विठ्ठला विठ्ठला प्रवचनात नाही जमत सूत्र काय नुसतं ऐकू नका नुसतं हसू नका माय बापा हो अरे हसण्यात आणि खेळण्यात आयुष्य निभून गेलं कधी जगलो कळलंच नाही कधी मेलो कळलंच नाही का जगलो कळलंच नाही कशा करता जगलो कळलंच नाही काय गंमत आहे आपल्याला आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सान्निध्यामध्ये राहतो पण भक्तीचं वर्म आपल्याला कळेना भक्त ऐसे जाणं ऐसे म्हणजे कसं ध्यानी मनी जनी वनी सदा भगवंताचं नाम आणि नाही तसं काही जमलं आपण सांसारिक लोक आहात ग्रस्त जीवनामध्ये राहतो आपण शेतकरी समाजाची भविष्य मंडळी पण कामामध्ये काम म्हणा तुम्ही काय राम कामामध्ये काम अरे तुम्हाला काय सांगू देऊ आमचे अनुभव आम्ही लहान वयामध्ये बालवयामध्ये कधीतरी रस्त्याने निघलो पोट दुखायला लागलं तर काही नाही तुम्हाला सांगू नुसतं ते डांबरी रोड इकडं तिकडं पाहिजे थोडी लाज वाटायची ती माती घ्यायची आणि ती पोटाला लावायची जय जनार्दन झालं पोट नीट माझे स्वतःचे अनुभव माय बापा एवढी ताकद आहे सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये बाबाजी गेलेत का गेलेतच नाही आहेत का आहेतच 100% 100% आजही तुम्ही डोळे झाकून ध्यान करा बाबाजी तुमच्या समोर उभे राहतील एवढी शक्ती जगद्गुरू जनार्दन स्वामींची माय बाप समजू नका गेले तुम्हाला मग आता मी बसलो बरं त्यावेळेस विषय निघाला की बाबा हो जनार्दन स्वामींचं महानिर्वाण झाल्याच्या 1 घंट्याच्या आसपास मी तिथं होतो बाबाजीला कुटियातून बाहेर माझ्या समोर काढलं गेलं बांबू माझ्या समोर लावले गेले आज नाशिकला जिथं माधवगिरी महाराजांची रूम आहे त्याच्या समोर बाबाजीला ठेवलं माझ्या समोर ठेवलं गेलं आम्ही इतकं घाय होकून रडलो का तुम्हाला काय सांगू का तेवढं पुन्हा कधी रडणं झालं नाही आमच्या समोर बाबांचं महानिर्वाण झालं तरी अजूनही सगुण रूपामध्ये बाबाजी एवढा आम्हाला उपदेश करतात कधी कधी आमच्या काही चुका झाल्यावर कधी कधी होण्याच्या अगोदर सांगतात की कुठं चुकला कुठं संत गेले मरते ती श्रद्धा मरतो तो विश्वास मरतो ते प्रेम आपलं पण भाव दृढ पाहिजे एकनिष्ठ भाव माझा सद्गुरू चरणापाशी त्यात आले सर्व तीर्थ गंगा जमुना काशी भाव तसा पाहिजे देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा भाव बळे अकळे एरवी नाकळे कळतळे आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमवेरी यत्न परिपरी साधन तैसे कलियुगामध्ये अनंत साधन आहेत पण त्यापैकी मुख्य साधने भगवंताचं नाम चिंतन कर भक्त प्रल्हादाने काय केलं नारायण 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 अहोरात्र झोपेत झोपला तरी नारायण उठला तरी नारायण सदा सर्व का भगवंताचं नाम चिंतन केलं परिणिती काय झाली त्याला अग्नीमध्ये टाकून दिला जळला प्रल्हाद घोड्याच्या पायाखाली टाकलं मेला प्रल्हाद हत्तीच्या पायाखाली घातलं मेला का प्रल्हाद कडेलोट केला मेला का प्रल्हाद असं खळखळ तेल उकळत त्याच्यामध्ये फेकून दिलं तरी नारायण नारायण आपण सुद्धा सगळ्यांनी काय म्हणायला पाहिजे जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन मंत्र आहे जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन जागृतमय मूर्ती जय
जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन जागृतमय मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन जागृतमय मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जागृतमय मूर्ती. पण माळसाई कुठे होता? माळसाईचा अंतरंग भगवान शंकराच्या मध्ये लीन झालेलं होतं. भागवत ऐकण्यामध्ये लीन व्हायच्या. अरे खेड्यामध्ये असणारे आमच्या माळसाई, अगदी तुमच्या आमच्यासारख्या गावठी असणारे आमच्या माळसाई, माळसाईचा फोटो कधी पाहायला गेला तर तुम्ही बघा ना, इकडं काय म्हणतात, नाटिका साडी म्हणतात, आता जशा आची साडी नेसलेल्या अशा साडी नेसलेल्या, भलं मोठं कुकळा लावलेलं, आता टिकली तर टिकली तर हुकली, त्या छप्पन टिकली, आता कुठं राहिलं, आता टिकल्या निघल्या. मग ह्या टिकल्या तुम्हाला नाही म्हणत बरं का, तिकडचं सांगतो, भगूरच्या माईला सोडून. हा, आता टिकल्या निघाल्या, आता कुंकू कुठं राहिलं? कुंकू ही सभ्यताचं लेणे का टिकली? कशाचं लेणे? कोणतं लेणे? टिकली. हळदी कुंकू म्हणतात का हळदी टिकली म्हणतात? महिला मंडळ संक्रांतीला काय करतात? हळदी टिकली. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. ती छप्पन टिकली. इकडची नाही, तिकडची सांगतो, आमच्या काय गावचं सांगतो. हा, इकडच्या चांगल्या बिचार. तुमच्या कपडा अजिबात टिकल्या नाही. मी पाहिलं सगळ्यांचे कपड, सगळ्यांच्या कपडा कुंकूचे, कुंकू लावलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद आहे. पण आता हसू नका, हसल्या तर फसू नका, आणि फसल्या तर उद्यापासून कुंकू लावा, नाहीतर मग मॅचिंग झाली. आता नवरी मॅचिंग, टिकली मॅचिंग. हा, त्या लई इच्छित रे. आता ते बोलू नाही संदेशीन त्याच्यावर, पण थोडं बोललंही पाहिजे. म्हणून तुम्हाला चटकी दिली पाहिजे थोडीशी, मग तेव्हा तुम्ही सुधरांना. कडू औषध थोडं चांगलं राहतं आहे का नाही? गोड औषध थोडं बरोबर नाही राहत, कडू औषध थोडं दिलंही पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो, आपण हिंदू धर्माच्या संस्कृतीचे पायिक आहेत, तर टिकल्या नाही लावल्या पाहिजे. एक महिला म्हणली, बाबा तुम्हाला माहीत नाही. म्हणलं काय? म्हणजे ते काय होतं, कुंकू उभरतं. म्हणून तुम्हाला माहीत नसेल तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो, हळदीपासून ती बनवलेलं कुंकू लावा, अजिबात त्रास देणार नाही. आम्ही तुमच्या पुढचे ना, आम्हाला माहीत राहतं ना. पण ते टिकल्या किती अवघड आहे ती. ते गोंद लावलेलं राहतं त्याला, ते टिकले लावतात. माळसाईचं वरून सांगतो तुम्हाला, माळसाईचं एवढं मोठं कुंकू लावायचं. माळसाई याला विज्ञान सुद्धा आहे. महिला मंडळ याला विज्ञान आहे. हे आपलं द्वार आहे, याच्यातून शक्ती बाहेर जाते. काही कधी एवढ्या टिकल्या बारीक लावल्या का नाही तेही कळत नाही. हिंदू आहे का मुस्लिम आहे तेही कळत नाही. काही तर मुसलमानच वाटतात, ते लोक नाही लावते टिकल्या. लावतात मुसलमान महिला लावतात का? ते नाही लावत. कोण मुसलमान महिला नाही लावत टिकल्या, आहे का नाही? त्यांचे कपाळ कसे राहते? रांडके. कोणाचे? हा, त्यांचं. टीका नाही करत, निंदा नाही करत. तुमची निंदा करणं बाबाजी सांगायचे, निंदा करणं हे पाप आहे. निंदा करू नये, पण सुधारण्याकरता थोडं बोचरट असा चटका घेतला पाहिजे. माळसाईचं जीवन पहा तुम्ही, एवढा मोठा कुंकू लावायचा. इथून एनर्जी बाहेर जाते, ऊर्जा बाहेर जाते. ज्या महिलांचं मोठं कुंकू आहे त्या आजारी कमी पडतात, आणि ज्या टिकल्या लावल्या ते आजारी जास्ती पडतात. तुमच्या माहिती करता सांगतो, तुमच्या शरीरामधली एनर्जी जी आहे ती टिकून राहिली पाहिजे. तेवढ्या करता एवढं मोठं कुंकू आपल्या महिला मंडळ जुन्या लावायच्या. अजूनही काही जुन्या महिला आहे ते लावतात. माळसाई तेवढं मोठं कुंकू लावायच्या. पहा तुम्ही फोटोमध्ये कधी. आणि मग माळसाईचं ध्यान कुठं होतं? भगवंताच्या चरणी. अरे कुशीमध्ये जर ज्याला जन्म, कौशल्याने तप केलं कोट्याने कोटी, तेव्हा प्रभू रामचंद्र आले पोटी. कोट्याने कोटी तप करायला लागतं, तेव्हा असे संत. माळसाईने पूर्वजन्मामध्ये काहीतरी तप साधना केली असेल, त्याच्यामुळे सद्गुरू जनार्दन स्वामी माळसाईच्या पोटी जन्माला आले. काय ध्यान असेल, काय चित्त असेल, काय मन असेल, काय बुद्धी असेल, विचार करणार. कष्टच करावा लागायचे. पारतंत्र्यच होतं बाबाजींच्या काळामध्ये. माळसाईला स्वातंत्र्य नव्हतंच.
कष्टच करावं लागायचं, शेतामध्ये जावं लागायचं, काम करावंच लागायचं, सर्व परिवाराचं करावं लागायचं, पहाटे उठून जात्यावर दळावंच लागायचं. मग मी आलो तेव्हा कोणीतरी मस्त ओव्या म्हणत होत्या, कोणतरी महिला फार गोड, भलेश्वर नसतं दाखवा, भाव चांगला होता. काय होती माणसाची अवस्था, एवढं कष्ट करून सुद्धा भगवंताकडे चित्त होतं तेव्हा. तसं पहिलं तर कामाचा आणि भगवंताच्या भक्तीचा काही संबंध नाही. आपल्याला कामामध्ये सुद्धा भगवंताचं नाम घेता येतं ना. निंता निंता राम म्हणता येत नाही का, जय जनार्दन म्हणता येत नाही का, काही येतं का नाही म्हणता. निंता निंता खुरपताना, सांगताना, टिपताना येतं का नाही म्हणता. हे झालं महिलांचं. पुरुषांना सुद्धा आता नागर वखर जवळ कमी झाली, पण ट्रॅक्टरवर का असं ना, ती भली मोठी ती साऊंड लावून देतात, भली मोठी भजनं ती कोणती वेगळीच लागतात. हे भजनं नाही लागते, त्याच्यात वेगळीच भजनं लागतात. पण त्याच्यावर जनार्दन स्वामीचे भजन म्हणा, भगवान शंकराचे भजन म्हणा, ते नाही लावत ही मंडळी. आणि ते कधी बंद करतात, एखादा साधू बिधू पाहिला का मग पटकन बंद करतात, तवर नाही, तेव्हा भाव येतात. मला ते सांगायचं की भक्त ऐसे जाना, आपण भक्तीमध्ये तरबेज झालं पाहिजे. माई बापा हो, कोई लाख करीच तर एक दिन जाणारे भाई, मरायचंय ना आपल्याला, पण मरावे परी कीर्ती रूपे उरावा. जर पुन्हा आपल्याला मानवाचा जन्म पाहिजे, तोही संतांच्या सहवासात पाहिजे असेल, तर त्याच्याकरता भक्तीच करावा लागेल. देव एकच आहे, नाना रूपानं तो नाटलेला आहे. ज्या भगवंतावर आपली श्रद्धा असेल त्याचं नाम घ्या तुम्ही. राम म्हणा, चाहे कृष्ण कहे या राम, सिया राम राम राम. राम म्हणा, कृष्ण म्हणा, वाहेगुरु म्हणा, अल्लाह म्हणा, ग्वाड म्हणा, देव एकच आहे. पण ज्याला जे स्वरूप आवडलं त्या स्वरूपावर आपण ध्यान केंद्रित केलं पाहिजे. माशाईने भागवत ऐकावं, भगवंताचं चिंतन करा, प्रदोष व्रत करा, सोमवार व्रत करावं. महिला मंडळाने जर सोमवार व्रत केलं, प्रदोष व्रत केलं, तर नवऱ्याचं आयुष्य आणि ऐश्वर्य वाढतं. म्हणून सोमवारचं व्रत केलं पाहिजे. भगवान शंकराचं व्रत आहे, ते प्रदोष व्रत आहे, भगवान शंकराचे. आज काय प्रदोष आहे. आज प्रत्यक्ष दोष घालवण्याचं सामर्थ्य ज्या व्रतामध्ये, त्याचं नाव प्रदोष आहे. प्रदोषच्या काळामध्ये सकाळी भगवंताची पूजा केली पाहिजे, भगवान शंकराची. दुपारी केली पाहिजे, नाही जमलं दुपारी तर संध्याकाळी तरी, ज्यावेळेला सूर्यास्ताचा काळ आहे तो प्रदोष काळ आहे, त्या काळामध्ये भगवान शंकराची उपासना केली पाहिजे. शिव कसा आहे, भोळा येतो शंकर. शंकर कसा आहे, भोला भाला येतो. आशुतोष म्हटलेले त्याला. अल्प स्वल्प सेवा केली तरी भगवान प्रसन्न होता. पत्रम पुष्पम फलम तोयम, पान वा फुल वा फळ वा तरी भगवान संतुष्ट होतो. म्हणून आजचं प्रदोषचं व्रत आहे. भवाशी हे प्रदोषचं व्रत दोन गोष्टींना अतिशय महत्वाचं आहे. एक भगवान शंकराचंही व्रत आहे आणि जगद्गुरु जनार्दन स्वामीचं महानिर्वाण सुद्धा याच दिवशी झालेले, प्रदोष काळामध्ये झालेले आहे. म्हणूनही या व्रताला दुय्यम दर्जा आहे, दुय्यम स्थान आहे आणि मार्ग याला. हे व्रत केलं पाहिजे प्रदोषचं. ज्या महिलांना संतती होत नसेल किंवा ज्या महिलांना आजार आधिव्याधी असेल, त्यांनी जर हे प्रदोषचं व्रत निष्ठेने केलं, श्रद्धेने केलं, विश्वासाने केलं, प्रेमाने केलं, जिव्हाळ्याने केलं, आपुलकीने केलं, देव माझा या भावनेतून केलं, तर निश्चितपणाने त्यांना संतती होते आणि आधिव्याधी सुद्धा जाते. नुसतं महिलांचं नाही, पुरुषांना सुद्धा आधिव्याधी जर घालवायचं असेल तर त्याच्याकरता प्रदोषचं व्रत केलं पाहिजे. संतती होत नसेल तर त्यांनी जोडप्यानं भगवान शंकराची उपासना केली पाहिजे, प्रदोष व्रत केलं पाहिजे. त्यांना सगळ्या आधिव्याधी जात आणि पुत्रप्राप्ती सुद्धा होते. जरी प्रारब्धात नसेल तरी भगवंताच्या कृपेने ते होतं द्यावं. म्हणून प्रदोष व्रत अनन्य साधारण. आजचा प्रदोष आहे आणि उद्याचं महाशिवरात्र आहे. शिवरात्राच्या व्रताचं अवहेलना करू नये. लहान तसं पहिलं शिवरात्रीच्या दिवशी अन्न शिजूच नाही. जरी आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तरी त्यांनाही काय दिलं पाहिजे, फराळच दिलं पाहिजे. पण अन्न जर उद्याच्या दिवसामध्ये शिजवलं गेलं तर ते अन्न न राहता ते पाप होतं. म्हणून उद्याच्या दिवसाला सुद्धा अन्न खाल्लं नाही खाल्लं. पर्व काळी आणि पर्व काळात केलेलं यजन, याजन, दान, धर्म, सत्कर्म, सदाचार हे अक्षय पुण्य देतं. मासाई सोमवारचं व्रत करायचा, प्रदोषचं व्रत करायचा आणि भगवान शंकराची अनन्य भक्ती करायची. देवाला काय लागतं तर फक्त भाव लागतो ना, देवा श्रद्धा लागते ना, विश्वास लागतो ना, प्रेम लागतो ना. जसं आपल्या पुत्राप्रती आपल्याला प्रेम आहे तसं देवाप्रती प्रेम पाहिजे. तेव्हा तो पावतो, तेव्हा तो भेटतो, तेव्हा त्याची अनुभूती येते आपल्याला. देव आहेच का, आहेच 100% आहे, 100% देव आहे. दिसतो का, दिसतो, भेटतो का, भेटणारच. त्याच्याकरता हरिपाठामध्ये प्रमाणे
मंथोनी नवनीता तैसा घे अनंत. मंथन दुधामध्ये तूप कुठे, तर सर्व दुधामध्ये तूप आहे, पण त्याच्या प्रक्रिया झाली की तुपाचा आपला अभिलाषा होऊन जाते किंवा तूप आपल्याला मिळतं. तसंच आहे देव कुठे, तर हृदयामध्ये भक्तीचं कधी जर बीज रोवलं गेलं तर देवाचं आपलं प्राकट्य आपल्या समोर होतं. तेव्हा देव आहे निश्चितपणा नाही. त्याला योग याग वेदी येणे नवे सिद्धी. वायाची उपाधी धर्मद, वायाची उपाधी ह्या उपाधीकडे नाही गेलं पाहिजे. निश्चयनं श्रद्धेनं जर भगवंताचं नाम चिंतन केलं तर देवाची अनुभूती आपल्याला येते. मनुष्य जन्म कशा कर दुर्लभ मनुष्य देह देईन क्षण मंगोरा तत्रावी धुळे म्हणे वैकुंठम प्रियदर्शनम. आपल्या विधीच्या ग्रंथामध्ये हा मंत्र आहे. आणि ज्यावेळेला विधीच्या ग्रंथामध्ये हा मंत्र वाचला त्यावेळेला मी विचार केला जगद्गुरु जनार्दन स्वामींनी हा मंत्र का लिहिला असेल. तर ते स्मरण करून देता येतं. बाबा आपल्याला मानवाचा जन्म मिळालेला आहे तो भगवंताच्या भक्ती करता मिळालेला आहे, भगवंताचं भजन करण्याकरता मिळालेला आहे. पशु पक्षी काय पाप पुण्य जाणते. बगूरमध्ये काही डुकर आणि काही डुकरीनी ते म्हणतील का चला कृष्णगिरी महाराज आले प्रवचनाला जाऊ, म्हणतील का? कोण? डुकरा डुकरीने. काही कुत्रे जमले आणि म्हणले चला आज प्रवचनाला जाऊ, येतील का? कोण? हा कुत्रा असेल डुकरा असेल, त्यांना त्याची जाणीव नाही. कोणाला? डुकरा कुत्र्यांना. जाणीव कोणाला आहे? माणसाला आहे का नाही? माणूस असेल तर भजन करेल, प्रवचन करेल, यजन करेल, याजन करेल, दान करेल, सत्कर्म करेल, सदाचार करेल, कथा करेल, कीर्तन करेल, भजन करेल, पूजन करेल आणि कीर्तनामध्ये येईल, प्रवचनामध्ये येईल, सत्संगामध्ये येईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेईल. कोण? जे माणसं आहे ते. पशुपक्षी नाही, कारण त्यांना ती बुद्धीच नाही. आणि ज्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल त्याने मात्र जाग राहिलं पाहिजे. त्यांनी जाग राहिलं पाहिजे. आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. कोण हे वेळे कैसा नाही देहाचा भरोसा. पाण्याचा बुडबुडा जसा पटकन फुटून जातो तसं पटकन म्हणून आपण मरून जातो मायबापा का नाही. याची अनुभूती तुम्हाला नाही का? भक्ता ऐसे जाना जे देहुदास. याच्यावर सांगतो भक्ती केली पाहिजे भगवंताची. त्याच्याकरता अनेक कुठेतरी वनामध्ये जायचं 12-13 वर्ष पासाचे ते तुम्हाला शक्य नाही. काही काही कीर्तनकार फार गोड सांगतात. ते बोलले असं कुठं सांगितलं संसार करायला, संसार सोडून द्या असं कुठं सांगितलं. एक कीर्तनकार होते, त्यांची आमची चर्चा चालली. ते बोलले बाबा कुठे सांगितलं संसार सोडायला. म्हणलं महाराज प्रमाण देतो, सांगतो, पण संसार सोडायची तयारी आहे का? असेल तर प्रमाण देतो. भागवताची ओवी सांडूनी श्रीपुत्र दारागृह करावे अनन्य भावे भगवंताच भजन. कोणाला सांगितलं? संन्यासाला. श्रीपुत्र म्हणजे बायका पोरं घर दार सोडून भगवंताचं अनन्य भावाने भजन करावं असं भागवतामध्ये ओवी. मग आता ही संन्यासाला एक अग्रस्ती लोकायला आहे, कोणाला आहे? आम्हाला आहे काही? बायका सोडा, पोरं सोडा, घरदार सोडा ही ओवी आम्हाला सांगते का? तुम्हालाच सांगते. तसा निष्ठा पाहिजे, तसे भाव पाहिजे, तसा विश्वास पाहिजे. देव आहेच ही खूणगाठ हृदयामध्ये गाठली गेली पाहिजे. जगद्गुरु जनार्दन स्वामीला गर्भामध्येच ते कळलं. माळशेच्या गर्भामध्ये भागवत ऐकलं, भागवताच्या ओव्या ऐकल्या बाबूराव मामानं. हे सगळं भागवत वाचत असताना गर्भामध्ये ते सगळं जनार्दन स्वामीने अवगत करून घेतलं. आणि ज्यावेळेला माळसाई प्रसव झाल्या, जगद्गुरु जनार्दन स्वामीचा जन्म ललित पंचमीला नवरात्राच्या 5व्या माळेला झालेला आहे. किती पर्व काळ गोड आहे. आश्विन महिना आहे, अनुराधा नक्षत्र आहे, वार गुरुवार आहे. अशा पवित्र काळामध्ये ब्रह्म मुहूर्तावर जगद्गुरु जनार्दन स्वामींचा जन्म झाला. बाबाजी जन्माला आल्यावर रडले. आपल्या तुमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. जे जे मुलं जन्माला आले प्रत्येक मुलं रडतात का नाही? आणि नाही रडला तरी त्याला रडायला प्रवृत्त केलं जातं. पण बाबाजी नाही रडले का? कारण ज्ञान झाले होतं त्यांना. जन्मामध्येच गर्भामध्येच ते ज्ञान झालं पाहिजे. म्हणून विशेष करून पुरुषाचं पुण्य पाहिजेच, पण पुरुषापेक्षा काकणकर पुण्य जे आहे ते स्त्रीचं जास्ती पाहिजे. विशेष करून कुमारिकांचं. आता जे पास झाले त्यांचं जाऊ द्या, पण जे आता बोलल्यावर ते नाही याचा विचार केला पाहिजे. जे आता निवडून आलेले आमदार आहेत त्यांचं जाऊ द्या, पण जे आता उमेदवार आहे त्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या पोटी संतती कशी जन. पुत्र देजा ईसा गुंडा लावी तिने लोकी झेंडा जननी जने तो चांद नाही तर हे बांज.
कसं? हा, पुत्र मिळाला तर कसा मिळाला पाहिजे, जन्माला कसा आला पाहिजे? जगद्गुरु जनार्दन स्वामी सारखे महापुरुष जन्माला आले पाहिजे. कसं करता? आईच्या 21 पिढ्याने, वडिलांच्या 21 पिढ्या, 42 पिढ्यांचा उद्धार होतो. एक हरिभक्त जन्माला आला तर बाबाजी सांगायचे 42 पिढ्यांचा उद्धार करतो. संसार चांगला केला तर कदाचित वडिलांच्या कुळाचा उद्धार करेल, पण आईच्या कुळाचा करेल का? पण एक हरिभक्त झाला तर 42 पिढ्यांचा उद्धार करतो. मग त्याच्याकरता भक्ती केली पाहिजे. जनार्दन स्वामी टापरगावलाच राहिले. जवळजवळ 10 वर्षाचे होईपर्यंत आप्पा पाटील हुगल्यांनी बाबाजीला आणलंच नाही, आमासाईला आणलंच नाही दहेगावला. ही कथा मी माझ्या मुखातून सांगतोय खरं, पण मी ऐकली कोणाच्या मुखातून माहिती आहे का? बाबाजींचे जे भाऊ होते, आता 2-4 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं देहावसन झालं. त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे की बाबाजींचा कसा प्रकार घडला. 10 वर्षापर्यंत आप्पा पाटील हुगल्यानं आणलं नाही. मग जगद्गुरु जनार्दन स्वामींनी काय करायचं? शिवना नदी, शिवना टापरगावच्या जवळ, गावाला खेटो ना, शिवना नदीवर ढोर चारायला जायचं, गुरं चारायला जायचं, गुरा घेऊन जायचं, गाई म्हशी घेऊन जायच्या मामाच्या आजोबाच्या. आणि गंगेवर गेल्यानंतर शिवलिंग करायचं. कशाचं? वाळूच शिवलिंग करायचं. मग त्याला फुलं कशाचे? वाळूचेच खडे. त्याला दूध कशाचं? वाळूचेच खडे. त्याला पाणी कशाचं? वाळूचेच खडे. बेलपत्र कशाचं? वाळूचाच खडा. मानस पूजा करायची. भगवंताला मानस पूजा फार आवडते. शिवलिंग करायचं, डोळे झाकायचं आणि भगवान शंकराचं ध्यान करायचं आणि मग म्हणायचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम जनेश्वराय, ओम जनेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम गणेश्वराय, ओम गणेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम कृष्णेश्वराय, ओम कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम कृष्णेश्वराय, ओम कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम हृदयेश्वराय, ओम हृदयेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम हृदयेश्वराय, ओम हृदयेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम जनार्दनाय, ओम जनार्दनाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम जनार्दनाय, ओम जनार्दनाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम जनार्दनाय, ओम जनार्दनाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम जनार्दनाय, ओम जनार्दनाय, हर हर भोले नमः शिवाय. असा जप करायचा भगवंताचा, शंकराचा जप करायचा. कुठे? शिवना नदीच्या काठावर. गुरु हाणता हाणता सुद्धा बाबाजीनं भगवान शंकराच्या नामाचा जप करायचा.
जपानं पाप जातं, ताप जातं, दुःख जातं, दैन्य जातं माई बापा हो. जप केला पाहिजे. जप केला तर तप, तप केला तर पत, पत केली तर आपली जगामध्ये किंमत होते माई बापा हो. म्हणून आपल्याला या वाणीनं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ही जीभ आहे ना, ही जीभ, ह्या जिभीला काम दिलेले जगद्गुरु जनार्दन स्वामी म्हणायचे. काय म्हणायचे माहिती का? जिवले तुला काय धंदा, घडीभर बजावे गोविंदा. 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 जिवले तुला काय धंदा, 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 घडीभर बजावे गोविंदा. 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 जिवले तुला काय धंदा, 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 घडीभर बजावे गोविंदा. जेवलीला सांगितलं पाहिजे काय तुला धंदा दिलेला आहे. ही जिवली चार माणसात बसते, चार माणसात उठवते. ह्या जिवलीला सांगितलं पाहिजे नुसतं खायचंच काम करू नको, नुसतं चेवत चाखायचं काम करू नको, नुसतं चटपटीतच अन्न खाऊ नको. माझ्या गुरुमाऊलीचं नाम घे. जिवलीला सांगितलं पाहिजे तेव्हा जीवनाचा उद्धार. भक्त ऐसे जाणाचे देवदास. जर ह्या जिवलीने अखंड भगवंताचं नाम चिंतन केलं तर जीवनाचा उद्धार आहे. तो भक्त आहे खऱ्या अर्थानं. नाम चिंतनानं काय होतं, या संगमनेर मध्ये अश्वी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाकडे एक गंमत अशी झाली का एक सद्ग्रस्त अखंड भगवंताचं नाम करायचा. कोणी काही म्हणलं का विठ्ठल विठ्ठल, बाकी काहीच नाही. ओ महाराज कुठं जायचं, विठ्ठल. जेवले का, विठ्ठल. शेतात जायचं का, विठ्ठल. बरं चाललं का, विठ्ठल. दुसरं काही म्हणायचंच नाही. जगद्गुरु जनार्दन सभेला मौनगिरी का म्हणायचे माहिती आहे का तुम्हाला? माहिती मौनगिरी का म्हणायचे? मलाही लहानपणी असा प्रश्न पडायचा. बाबाजी तर बोलतात आणि मग मौनगिरी का म्हणायचे? बाबाजींचे गुरु होते अंधसुल्ला, अंधसुल्ला. आणि मग ते सुद्धा बाबाजीला मौनी म्हणायचे. मौनी का मौनी म्हणायचे? 12 वर्ष मौन धरलं बाबाजीनं. आणि त्याच्यानंतरच्याही काळामध्ये बाबाजीनं भगवंताचं नामचिंतन सोडून अजून काही म्हटलं नाही म्हणून मौनगिरी म्हणायचे. गुरुनं दिलेलं नाव होतं. आजही आखाड्यामध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामीचं नाव जर काही असेल तर रेकॉर्डला नाव आहे मौनगिरीची. म्हणून आमचंही नाव काय लागलं आता? कृष्णगिरी गुरु मौनगिरी, शांतिगिरी गुरु मौनगिरी, माधवगिरी गुरु मौनगिरी. आमचा गुरुचं नाव लागलं जातं, तुमचं बापाचं नाव लागलं जातं, आमचं गुरुचं नाव लागलं जातं मौनगिरी. मौन याचाच अर्थ भगवंताचं नामचिंतन काही त्याच्याशिवाय काही बोलायचं नाही. तो सद्ग्रस्त सतत तेवढंच म्हणायचा. कोणी काही बोललं का त्यानं फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. एक दिवस सहज प्रवासाला निघले आणि 4 चौकड्याचे 4 विचाराचे लोक राहतातच, काही उपद्रवी लोक राहतातच, काहीतरी विटंबा करणारे लोक राहतातच. आणि तेही चालले. काय रामभाऊ संगमनेरला चालले का? म्हणे विठ्ठला विठ्ठल. आता गाडी नाही, विठ्ठला विठ्ठल. ट्रकने जायचं का? विठ्ठल विठ्ठल. आणि तेवढ्यामध्ये ऊस भरलेला ट्रक आला. घडलेला एक प्रकार आहे हा. ट्रक ऊसाने फुल भरलेला आहे आणि हात दिला. ते 4 जण हे 5वा महाशय बसले. रामभाऊ बसा गाडीत, विठ्ठला. ते बसल्यानंतर काही अंतर चालून गेले आणि ड्रायव्हरला लघवी लागली. लघवी करता तो ड्रायव्हर उतरला आणि ही जी चौकडी होती येणे विटंबना सुरू केली. काय राव का मला कधी काही बोललं का विठ्ठल विठ्ठल, काही म्हणलं का जय जनार्दन, काही म्हणलं का जय जनार्दन जय बाबाजी. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बोलतच नाही राव. ते म्हणला जय जनार्दन जय विठ्ठल. अरे असं विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर आता गाडी चालू होईल का? झाली ना गाडी चालू. ड्रायव्हर आधी लगून सुरू पळाला ना. घडलेला प्रकार आहे माय बापा हो.
भक्तायशे जानाचे देही उदास. बस भगवंताचं नामचिंतन सोडून काही करायचं नाही, ही मनोवृत्ती झाली पाहिजे. जगद्गुरु जनार्दन स्वामीनं 12 वर्ष भगवंताचं अखंडपणे शिव 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 जप केला. प्रसंग गोड आठवला. जगद्गुरु जनार्दन स्वामींचं बायपास झालं. नाशिकला शरमपूर रोडला कुलकर्णी डॉक्टर. मी जाऊन आलेलो त्या ठिकाणाहून बाबाच्या हयात असताना. तो दवाखाना पाहिलेला, आता तिथं नाही. आणि बायपास बाबाजींचं झालं. बायपास झालं, सगळ्याला माहिती बायपास आता. आणि बायपास ऑपरेशन थिएटर मध्ये चाललेलं आहे. ऑपरेशन चाललेलं आहे आणि आवाज येत होता शिव 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 शिव. कुलकर्णी डॉक्टर ते वारले, त्यांचे चिरंजीव आता आडगावला त्यांचं हॉस्पिटल आहे नाशिकच्या पुढं. आणि मग ते विचार करू लागला, आवाज कुठून येतो कडे, हा शिव 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 आवाज कुठून येतो. इकडं तिकडं पाहिलं, ऑपरेशन थिएटर मध्ये काही नाही, टेप रेकॉर्ड वगैरे काही नाही. आणि मग सहज बाबाजीच्या छातीला कान लावला तर छातीतून आवाज येत होता शिव 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 शिव. सांगा, याला म्हणायचं ते भक्तायशे जाणं जे देही उदास. अरे ऑपरेशन चाललंय तरी शिव शिव. आपण इथं खातो पितो बसतो उठतो तरी बाबाजीचं देवाचं नाव चिंतन करत नाही. कसा तो देव आपल्याला भेटेल, कसा तो आपल्याला सापडेल. तेवढा का सोपा आहे तो, सहज सापडेल का तो. निश्चित आपण अन्नदान करून सापडेल का, कुटिया बांधून सापडेल का. त्याच्याकरता ध्यास लागतो, त्याच्याकरता ओढ लागते, त्याच्याकरता अंतरंगामध्ये प्रेम भाव पाहिजे. तेव्हा तो सापडेल ना, तेव्हा तो दिसेल ना. आणि या जीवनीमध्ये मनुष्य जन्मामध्येच भगवंताची अनुभूती घेता येते. समजा पंढरपूरला काही लोक गेलेत आणि त्यांनी पांडुरंगाची मूर्ती पाहिली, पण आता त्याच पांडुरंगाच्या समोर गाढव कुत्रे पशु पक्षी ते जरी तिथं असले तरी त्यांना काही त्याचा जाणीव आहे का. नाही ना, जाणीव नाही ना. मानवाला जाणीव आहे ना. म्हणून माय बापा हो, नुसते काम करून मारू नका. जन्माला आला हेला पुढे हा नाही मकांसारख्या काढू मेला. पाणी वाहू नाही, पाणी वाहायचा काळ संपला. आता पुढं पाणी वाहावं लागत. आता प्रत्येकाच्या घरी नळी, पाणी वाहू नाही. कसे करता जन्माला आलो, अनुभूती येली पाहिजे अशा संदाची. म्हणून भाव तसा पाहिजे, निशिम पाहिजे. जगद्गुरु जनार्दन स्वामींचा भाव तसा होता, विश्वास तसा होता, प्रेम तसं होता. आणि आईची कुशी तशी होती. आईच्या कुशीतून जन्म घेतल्यापासून तर अगदी तरुण वयापर्यंत जगद्गुरु जनार्दन स्वामी अखंडपणे भगवंताचं नाम चिंतन करत राहिले. देवा मग देहाची अभिलाषा पाहिली नाही. अरे इथं जवळ राहिले बाबाजी, करंजगावला गेले. करंजगावला जवळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्याच भागात करंजगाव आहे. आणि वाण्याच्या इथं ते सालाने राहिले जगद्गुरु जनार्दन स्वामी. का सर आम्ही गेलो होतो एक 7-8 वर्ष 10-1 वर्ष झाले असेल त्यावेळेला शिवगिरी माझं आम्ही सगळे. आणि ते वाण्याच्या घरी गेलो. तिथं त्यांना आम्ही सगळं पुन्हा विचारलं, आम्हाला माहीत असताना सुद्धा. आता तो वेगळ्या कारणाकरता आम्ही गेलो, त्यांनी सांगत मी. पण गेल्यानंतर त्यांनी ते सगळं आम्हाला इथे सांगितलं. आणि काय सांगू तुम्हाला माय बापा हो. अरे एक सालदार माणूस संत होतो. जगाच्या पाठीवर एकमेव जनार्दन स्वामी साल धरून संत झाले. एकमेव फक्त बाबाजी, अन्य कोणीच नाही. जगाच्या पाठीवर अनेक संत झाले, पण बाबाजी सालदार होऊन संत झालेले एकमेव अद्वितीय बाबाजी. मी बाबाजींची परीक्षा पाहिली. बाहेर गेलो, हिंडलो फिरलो, पण जगाच्या पाठीवर बाबाजी सारखं कोणी नाही कळलं. त्या दिवसापासून बाबाजींचे पाय धरले. आता मरलं तरी पाय सोडायचे नाही बाबाजींचे, असा दृढ भाव पाहिजे. मुंगळा माहिती, मुंगळा एकदा गोळाला चिटकला ना, ओढाभर सोडतो का तुटतो. काय होतं, सोडतो, तुटतो पण सोडत नाही, असा भाव पाहिजे. त्याला म्हणायचंय भक्तायशे जाणा जे देही उदास. गेले आशा पास निवारणे, काही अभिलाषा नाही, फक्त देवाचं दर्शन करा. दर्शन दे रे, बोला दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे
दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता किती अंताचा पाहशी अनंता किती अंताचा पाहशी अनंता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे भगवंता अशी म्हणा दर्शन दे रे भगवंता असा दृढ भाव पाहिजे माई बापा हो. तेव्हा होतं साधूचं अंतकरण कसं राहतं. एक गोड दृष्टांत आठवला. एकदा काय झालं एका शेतकऱ्याची शेती अशी रस्त्यालगत होती. त्यांना भुईमुग लावला तरी लोक चोरण न्यायचे. भुईमुगच मानतात इकडं. हां आमच्याकडं सोला मानतात तिकडं मराठवाड्यामध्ये सोला मानतात. त्याला ऊस लावला तरी लोक चोरण न्यायचे. तर ते शेतकऱ्यांना वेळेला चोरी करतं आज याला एखाद्या चोरात धरलं पाहिजे म्हणून थोडं झुंजमुंज झालं. म्हणजे सूर्यास्ताचा काळ झाला आणि तो एका कुपटीमध्ये लपून बसला. तेवढ्यामध्ये एक साधू लघुशंक करण्याकरता त्या वावरामध्ये गेले शेतामध्ये गेले. आता हे बिचारा थोडा अंधार झाल्यानं यानं काही पाहिलं ना साधू काय कोणी यानं जसा काही काठी घेतली तशी त्याच्या डोक्यातच आणली. डोका फोडला. आई 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 राम 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 शिव 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 शिव. आणि मग जवळ पाहिलं तर साधू महाराज आहे. साधू महाराज डोक्यामध्ये ती काठी बसवून रक्त भम्मा झाले बेशुद्ध झाले. येणे पाहिले साधू महाराज आहे. मग त्या साधू महाराजला पटकन उचललं दवाखान्यामध्ये घेऊन गेला. पटकन त्या नर्स डॉक्टरला सांगितलं का बाबा माझ्याकडून असं असं झालं पटापटा उपचार करा. साधू महाराज योगी पुरुष आहे. पटकन उपचार केले आणि मग तिथं वाडबाय होता. वाडबाय माहिती आहे ना डॉक्टरच्या हाताखाली काम करणारा साफसफाई करणारा पेशंटचं कपड्याला ते बदलणारा त्याला वाडबाय म्हणतात तो होता. आणि या शेतकऱ्याने काही पैसे दिले आणि त्याला सांगितलं बाबा आता मला घरी जावं लागेल. गाईचं दूध काढणं आहे म्हशी दूध काढणं आहे त्याच्याकरता जावं लागेल. घरी कोणी नाही आहे. हे पैसे ठेव पण ह्या साधू महाराजांची सेवा कर. भक्तायशी जाणाचे देवदास गेले अशा पास निवरोडे. अशी भक्ताची अभिलाषा कशी राहते मनोवृत्ती कशी राहते त्याच्यावर तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग तो वाढवाय त्या पैशाच्या अभिलाषेने त्या साधूची सेवा करू लागला. त्याला सगळी ट्रीटमेंट करायची कपडे बदलायचे त्याला खाऊ पिऊ घालायचं त्याला दूध पाजायचं सगळी सेवा केली. आणि मग थोडंसं साधू महाराजला थोडीशी अशी अवस्था चांगली झाली. मन चांगलं झालं बुद्धी थोडी चांगली झाली आणि थोडं शुद्धीवर यायला लागले. आणि मग हळूहळू जसजशी सेवा घडली तसतसं साधू महाराज चांगल्या प्रकारे शुद्धीवर आले. आणि मग त्या वाडबाईला बोलवलं इकडे ये. म्हणजे काय अरे ही सेवा कोणी केली म्हणे मीच. पटकन हात धरला त्याचा. म्हणलं का रे काठी तूच मारतो. तो तर घाबरला चड्डीच पिवळी झाली त्याची. तर मी मारलं नाही हाणलं नाही. हा काय म्हणतो साधू महाराजचं डोकं तरी फिरलं डोक्यावर परिणाम तरी झाला. म्हणजे काठी तूच मारतो ॲडमिट तूच करतो खाऊ तूच घालतो पिऊ तूच घालतो सेवा तूच करता. तो नाही ना नाही महाराज मी नाही मारलं तो शेतकरी होता कोणतरी. हाट मला माहिती तोच आहे मला माहिती तोच आहे. तो वाडबाई रडू लागला बाबा नाही ना महाराज मी नाही मारलं. नाही मला माहिती आहे सगळं करता करविता तूच आहे. मारायला लावणारा आहे तूच आहे. दवाखान्यात ॲडमिट करायला लावणारा आहे तूच आहे. आणि सेवा करायला लावणाराही तूच आहे. त्याच्यातून तू नाही तुझ्यातून मी वेगळा नाही माझ्यातून ते वेगळा नाही. जरी मारणारा तो असेल पण त्याच्या शक्तीशिवाय मारलं नाही. याचा अर्थ हे सगळं कर्म करणारा तूच आहे. अशी ज्याची मनोवृत्ती तो भक्त ऐसे जण जे देही उदास त्याची मनोवृत्ती झाली की मार कोणाच्या कृपेने मिळाला देवाच्याच. ॲडमिट कोणी केलं देवाच्याच कृपेनं. खायला प्यायला कोणी मिळालं देवाच्याच कृपेने. गोळ्या औषधं कोणा दिले देवाच्याच कृपेनं. मला तिथं जाण्याची बुद्धी कशानं झाली देवाच्याच कृपेनं. मग ही सगळी समत्वाची बुद्धी झाली कशामुळं भाव तैसा भक्त ऐसे जाणा. अशी भगवंत सगळ्यामध्ये खरं सांग देवा संसार सुद्धा तुम्हाला अवघाची संसार सुखाचा करीन
आनंद भरीन तिन्ही लोक. तुम्हाला संसार सुद्धा सुखाचा करायचा असेल ना तर एक युक्ती सांगतो. मला सांगा, आईला निर्माण करणारा कोण? कोण? बरं महिला मंडळ तुम्ही सांगा, तुमच्या गर्भामध्ये आम्ही ज्या वेळेला वाढलो तुम्ही कसं वाढवलं सांगा? येईल का सांगता? MBBS डॉक्टर जरी असली तरी तिला सांगता येईल का गर्भामध्ये? बरं, बऱ्याचशा महिला इथं बसलेल्या, मी तुमची परीक्षा नाही घेत, माझ्या आईसारखे आहे. मला सांगा, तुमच्या गर्भामध्ये तुम्ही ज्या वेळेला गर्भ राहिला त्यावेळेला कोणतं इंद्रिय पहिलं वाढलं? नाक, कान, डोकं, हात, पाय, कोणतं इंद्रिय वाढलं? आजीबाई, ताईबाई, काका, मामा? येईल सांगता येईल केलं तरी? नाही काही? कोणतं इंद्रिय तुम्ही तुमच्या गर्भामध्ये तयार केलं? कोणतं? डोकं अगोदर डोकं तयार झालं का? पाय तयार झाला का? हात तयार झाला का? बोट तयार झालं का? अंगठा तयार झाला? काय तयार झालं? तुमच्याच गर्भात. आता ही गाडी आम्ही गाडी आणलेली, ही गाडी ज्या कंपनीची, त्या कंपनीला जे विचारलं तर ही गाडी कशी बनवली सांगतील का? नाही सांगतील. मग तुमच्या गर्भामध्ये तुम्ही आम्हाला कसं वाढवलं हे तुम्हाला सांगता येतं का? येतं? नाही, मी परीक्षा नाही घेत. येईल का सांगता येईल तरी माऊलीला? आजीबाई चष्म्याला जांभळ नका देऊ, सांगता येईल का? हा, तुम्ही मागा पाहत्या, तुम्हालाच म्हणतो. हा, नाही सांगता यायचं. का नाही सांगता यायचं? कारण तुमच्या गर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही वाढलो त्यावेळेला कोणी वाढवलं? कोणी वाढवलं? वाढवणारं कोणी? बरं, गर्भामध्ये हाड, मांस, मज्जा, हे तंतू, मांस हे कसं तयार झालं? कसं केलं तुम्ही? तुम्ही केलं या का देवाने केलं? देवाने केलं. मग देवाने जर आम्हाला तरुण निर्माण केलं तर आम्ही तुमची मुलं कशी? विठाला 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 विठाला. सांगा आता तुम्ही कसं कसं? जर आम्हाला तुम्ही निर्माण केलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे का? नाही आलं पाहिजे का? नाही सांगतात. याचाच अर्थ तुम्हाला येईल का? बरं, आणखी त्याच्या थोडं पुढे जाऊन सांगतो. माझ्या आईसारखे आहेत. मी खालच्या पातळीवर नाही सांगत, पण प्रकार तुमच्या डोक्यात, तुमच्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हावं एवढ्या करता थोडंसं तुम्हाला जागा करतो. माहीत आहे तुम्हाला? माहीत आहे, फक्त थोडं जागा करतो. आम्ही जन्माला आल्यावर तुमच्या शरीरात दूध निर्माण होतं का अगोदर राहतं? आम्ही जन्माला आल्यानंतर. मग दूध त्या मुलाचा बाप निर्माण करतो का आईच्या हृदयामध्ये आईच तयार करते? आई तयार करते? नाही. बरं, आई भाजी भाकर काय खात असेल ते खात असेल. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक मांस जर कापलं गेलं तर रक्त लाल निघाल, आहे का नाही? पण दूध कसं? दूध कसं? सफेद. गाईचं कासेना, आईचं कासेना, म्हशीचं कासेना, त्या मांसामध्ये सफेद दूध निर्माण होतं. ते दूध निर्माण कोण करतं? कोण करतं? आई, वडील, भाऊ, आजोबा, काका, मामा, आजी, आजोबा. कोण? हा करणारा कोण आहे? ईश्वर, आहे का नाही? भगवंत. कळलं का तुम्हाला सगळ्याला? भगवंत. मग आता भगवंतावर आपण प्रेम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे. मग प्रेम केलं पाहिजे, पण किती केलं पाहिजे? किती केलं पाहिजे? पुत्रावत केलं पाहिजे का नाही? आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा काकणभर प्रेम केलं पाहिजे का नाही? का देहावर? ज्याचं देहावर प्रेम आहे त्याचं देवावर नाही, ज्याचं देवावर प्रेम आहे त्याचं देहावर नाही. कारण हा जगाची निर्मिती करणार आहे. कितीतरी प्रकार तुम्हाला सांगता येईल. आपण शेतकरी, एक मक्याचा दाणा आपण त्या मातीमध्ये टाकतो, टाकल्यानंतर खत पाणी भले आपण देत असेल, पण गंमत पाहना, दांडा कसा आहे? हिरवा. पात कसं आहे? हिरवं. आणि मक्याचा दाणा कसा आहे? पिवळा. त्याच्यानंतर परिपक्व झाल्यावर पुन्हा कसा होतो? लालसर. त्याला ते शेंडे कसे भारी येतात, त्याला वरून कापड कसं येतं, काय गंमत आहे. बरं, कापसाची एक बी टाकतो आपण, काळी किंवा निळी असते. इकडे होतं ना कापूस. आणि कापूस ढवळा कसं काय होतो? माती कशी आहे? ढवळी आहे का? पाणी ढवळं भरतो का? काही दूध बीत घेतो का आपण? मला भक्त ऐसेच ना, तुम्हाला तुमची श्रद्धा देवावर बसावं एवढ्या करता सांगायचंय. तुम्ही देवावर प्रेम करावं एवढ्या करता सांगायचं. तुम्ही संतांवर प्रेम करावं एवढ्या करता सांगायचंय. मग विचार करा ना, देव कुठे आहे? अरे इथंच तर देव आहे ना. एक बी टाकतो, ते कापसाचं झाड निर्माण कसं होतं, त्याचा पाला कसा निर्माण होतो, बोंड कसं निर्माण होतं, बोंडामध्ये कापूस कसा निर्माण होतो. अरे हेच तर भगवंताचा अवतार आविष्कार आहे ना. हाच तर भगवंत आहे ना. मग त्याच्यावर प्रेम करायला नको का?
अन्न पाणी तोच येतो, जगी सर्व सांभाळ येतो. कोण अन्न निर्माण करतं? आपण. जरी शेतकरी पेरण्याचं काम करतो, वखरण्याचं काम, नांगरण्याचं काम करतो, बीज पेरण्याचं काम करतो, खत पाणी देतो, पण दाणे कसे निर्माण करतो? आपण दाणे निर्माण करतो, गहू का पेरेना? दाणे कसे निर्माण करतो? आपण करतो. 1800 दाणे जवळजवळ, चांगलं जर गावाचं पीक असेल तर 1800 दाणे गावाचे निर्माण होतात. कोण करतं? बघता येशी जाणं. ज्याला हे वर्म कळलं, तो ज्याला कळलं की हे सगळं निर्मिती करणारा भगवंत आहे, तो मग भगवंतावर प्रेम करतो. कारण आपल्याला अरे एवढंच नाही माय बापा हो, जे खाल्लेलं अन्न, आपण अन्न खातो आहे का नाही, प्रत्येक जण जेवण करतो. आता कढी भात लापशी मस्त दाबून खाल्ली का नाही? आता हे खाल्ल्यानंतर सुद्धा या अन्नाचं रक्त बरोबर तयार कसं होतं आपण करतो का? आपल्या शरीरामध्ये आपण अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नाचं रक्त आपण तयार करतो का? ताईमाई अक्का विचार करा, पक्का जनार्दन स्वामीवर मारा शिक्का. बरोबर आहे का नाही? आपण करतो का? बरं, रक्तानंतर मांस तयार होतं, हाडं तयार होतात, मज्जा तयार होतात, पेशी तयार होतात, केसही तयार होतात, नखही तयार होतात त्या अन्नापासून. हे आपण तयार करतो? आपण स्वतः तयार करतो का? हे नाही ना. कोण करतं? तो भगवंत करतो. मग देव जर हे सगळं करीत असेल, अरे याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, खाल्लेलं अन्न सुद्धा कोणाच्या शक्तीने पचतं? तो बोलविले आम्ही बोले, तो हलविले आम्ही हले, तुझ्या सत्य हे चाले सर्व. त्याच्या सत्तेने सर्व चालतं. मग नको का देवावर प्रेम करायला? बरं, समजा आपण नाही देवावर प्रेम केलं, देवाचं काही नुकसान नाही. देवाचं भजन केलं, देवाचं काही नुकसान काहीच नाही. अरे याच्याही पलीकडे जाऊन सांगायचंय, महाभारताचा प्रसंग पाहत मी, कृष्ण पाहत मी, तर मी कृष्ण पाहत. थोडा आवाज द्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नारायण वासुदेवा, हे नारायण वासुदेवा. हे नारायण वासुदेवा, हे नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. तो कन्हैया तो गोपाला मधुसूदना सांगणं महाभारताचा प्रसंग आहे माई बापा. पितामह भीष्म बसलेले, 100 कौरव आहे,
बलदंड असे 5 पती बसलेले आणि ज्या वेळेला तो पतीचं वस्त्र हरण करण्याकरता दुःशासन भर सभेमध्ये घेऊन आलेला आहे. कोणाला? द्रौपदीला. रजस्वेचा पिरियड आहे तिला आणि अशा कालामध्ये घेऊन आला. कोणी वाचवलं? संगन माय बापा हो. नवऱ्यानं, पितामह भीष्मानं, कोणी वाचवला? तो कन्हैया नुसता साड्या पुरवल्या नाही द्रौपदीला, स्वतः साडी झाला. मग सांगा ना माय बापा हो, नको का देवावर प्रेम करायला? ज्यावेळेला विघ्न येतं, अरिष्ट येतं, त्यावेळेला कोण कामाला येतं? बरं समजा तुम्ही आता वैजापूरच्या बाजारला गेले, गाडी भेटली नाही, संध्याकाळची गाडी निघून गेली, रात्र झाली, मोबाईलची चार्जिंग संपून गेली, घरी फोन करायला पायी पायी निघाल्या. आमोशाची नेमकं त्या दिवशी बाजार होता, पण आमोशा होती, अंधार गडत आहे. एका दगडाला एखाद्या कार्टन असं ढवळ लावून ठेवलं आणि तुम्हाला समोर भूत दिसलं. आता काय करायला? नवरा धाव, नवरा धाव, बायको धाव, बायको धाव, पोरं धाव. येतील? कोण येईल तिथं? कोण येईल? तो भगवंत येईल. राम 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 येईल का नाही? मग प्रसंग, अरे दुःख आल्यावर त्याचा धावा करण्यापेक्षा अगोदरच केला तर प्रसंग येईल का? माय बापा विचार करा, थोडंसं सावध व्हा, सावध व्हा. जगद्गुरु जनार्दन स्वामी देहाच्या पलीकडे अवस्था गेली. ज्यावेळेला करंज गावाला सालदार म्हणून बाबाजी राहिले. दिवसभर शेतामध्ये काम करायचं, एवढं काम करायचं की सगळ्या नोकरापेक्षा जास्ती काम करायचं. बाबाजी सांगायचे, बाबा हो, मालक जर आपला रुपयाचा पगार देतो तर 10 रुपयाचं मालकाचं काम केलं पाहिजे. आता उलट आहे. आता किती? 10 रुपये घेतो रुपयाचं काम करतो. याला गद्दारी म्हणतात, याला नालायक म्हणतात, याला आपण दृष्ट म्हणतात, याला इमानदार म्हणत नाही. मालकाचं काम नीट केलं पाहिजे, बाबाजी सांगायचे. बाबाजीचं वाक्य माझ्या कानानं मी ऐकलेलं आहे. काय सांगायचे? अरे बाबा हो, आपण जर कायचा रुपया घेतला तर 10 रुपयाचं काम करा. बाबाजी तिथं काम करायचे. कुठं जवळच कर्जगाव, कर्मभूमी जनार्दन स्वामींची. दिवसभर काम करायचं बाबाजीने आणि रात्री थारोळं, त्यावेळेला आता थारोळं बऱ्याचशा लोकांना नाही कळायचं. विहिरीवर त्यावेळेला मोठा असायच्या, मोठानं पाणी त्या ज्या जागेमध्ये साठवलं जातं त्याला थारोळं म्हणतात. त्या थारोळामध्ये बाबाजीने पाणी साठवायचं. सगळे कामगार लोक झोपले की बाबाजीनं पद्मासन लावायचं आणि त्या पाण्यामध्ये बसायचं, ध्यान मुद्रेमध्ये जायचं आणि भगवान सदाशिवाच्या नामाचा जप करायचा. शिव 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 असं करता करता मार्गशीर्ष महिना आला. इंग्लिशमध्ये डिसेंबर महिन्याला कडाक्याची थंडी पडली आणि कडाक्याच्या थंडीमध्ये त्या पाण्याचं बर्फ तयार झालं आणि पहाटे बाबाजींची समाधी उतरल्यावर नाही सांगू वाटत, मला रडू येतं जेव्हा सांगायला लागल्यावर, कारण फार अवघड आहे बाबा. ही गुरुचं एवढं सांगणं मला सांगताच आपलं उदकं भरून येतं. कसं सांगू हाच आठवत नाही, पण सांगितल्याशिवाय पर्याय नाही द्या हो. लई माझ्या गुरुमाऊलीने लई त्रास भोगला बाबा हो. ह्या महापुरुषाचं नाम घ्या द्या हो, तुमच्या जीवनाचा आत्ताच नाही ह्या जन्मात उतार होईल. जन्मोजन्मी बाबाजीचं संग तुम्हाला मिळेल बाबा हो. बाबाजींनी फार त्रास भोगला. किती सांगू तुम्हाला, कसं सांगू हाच प्रश्न पडतो. थाळ्यामधल्या पाण्याचा बर्फ झाला, बाबाजींच्या पायाचा नसा बंद झाल्या, समाधी उतरली गेली आणि समाधी उतरल्यावर पाहतात बाबाजी तर पाण्याचा बर्फ झालेला आहे. हालता येईना, डुलता येईना, कोणाला आवाज द्यायचा नाही. आवाज दिला तर लोक विटंबना करतील. बाबाजींनी ती अवस्था पाहिला. खळ दिशी बाबाजीच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा आता कशी साधना करू, आता कसं तुझं जप करू, कसं तुझं तप करू, कशी साधना करू सांग ना देवा. अरे पाय गेलं त्याचं दुःख नाही मला, पण उभ्या आयुष्य जेवढं माझं रे त्या आयुष्यामध्ये देवा तुझं भजन करण्याकरता शक्ती राहणार नाही, तप करण्याकरता शक्ती राहणार नाही. देवा आता कसं करू. ढळ बाबाजी रडायला लागले. माय बापो कसं सांगावं तुम्हाला. पाणी मावेना डोळ्यामध्ये. आता त्या थारोळ्यातून बाहेर कसं पडावा म्हणून आपल्या कोपरानं तो बर्फ कसा मसा फोडला आणि ह्या कोपरानं खरकत बाबाजी कुटियामध्ये गेले.
सांगा ना माय बापा, बाबाजींची काय अवस्था झाली असेल. सगळे कोपरे फुटले गेले, बाबाजीचे रक्तभंबार झाले, पायाचा नसा बंद पडल्या, कोणालाही आवाज दिला नाही, तरी भगवंताच्या नामाचा अखंडपणे बाबाजी जप करीत राहिले. काय झाला असेल माझ्या गुरु माऊलीच्या सांगा माय बापा. तरीही नाम सोडलं नाही, तरी जप सोडला नाही, तरी काम सोडलं नाही बाबाजीनी. किती श्रद्धा भक्त ऐशी जाना, जे देही उदास द्यावर उदार होड भगवंताची भक्ती केली, पाय लोळे झाले. कसं बस बाबाजीनं जीवन सावरलं. पुन्हा त्याच अवस्थेमध्ये बाबाजीने 2 कोंबड्या घ्यायच्या, त्या कोंबड्या घेऊन मालकाचं काम करायचं, पुन्हा शिवरला यायचं कीर्तनाला. काय अवस्था असेल, किमान 20-25 किलोमीटर माझ्या गुरु माऊलीनं पांगळ्या अवस्थेमध्ये कथेला जायचं, कीर्तनाला जायचं, प्रवचनाला जायचं. काय पाय म्हणत असेल, काय अवस्था असेल. मी या हाताने बाबाजीचे पाय दाबलेले, मी बाबाजीचे पाय पाहिलेले. बाबाजींना पाय स्वतंत्रपणे आपल्या शक्तीनं हलवता येत नव्हते. हे पाय मी पाहिलेले, ह्या हाताने ते पाहिलेले बाबा, ह्या डोळ्याने मी ते पाहिलेले, या हाताने ती सेवा केलेली. एवढ्या अवस्थेत सुद्धा अखंडपणे भगवंताचं नाम चिंतन केला. भक्त ऐसे जाना, जे देही उदास. बाबाजी सारखे बाबाजीच फक्त नाही, पुन्हा कधी होणार नाही, कधी दिसणार देव. बाबाजी शरीराच्या रूपानं निघून गेले, चैतन्याच्या रूपानं आमच्या समोर आज आहे. पुन्हा कथीला जायचं, कीर्तनाला जायचं, पुन्हा तिकून त्या कोंबड्या घेऊन पायी पायी यायचं. मग त्या शेठजीला त्याची अनुभूती आली. 12 एकर जमीन बाबाजीला दिली गेली. घरी आले, बाजीराव काकानं विचारलं, जन्या कुठे गेला होता, बोलू नये, पण ते त्यांची वाक्य. सालानं होतो बाजीराव काका, मी सालानी होतो, साल घातलं. मग जन्या तुझे पाय कशी डोळे झाले, मी साधना करत असताना पाय डोळे झाले. अरे मग एवढ्या दिवस तिथं राहिलं, त्या मालकानं काय दिलं, 12 एकर जमीन दिले, कुठे कागद घेतला, जमीन स्वतःच्या नाव करून घेतली. बाबाजीला ती जमीनही दिली नाही. आता काय करावं, बाबाजीनं विचार केला, आता काय करावं. शेवटी बाबाजीला घराच्या बाहेर वडिलांनी काढून दिलं, चुलत्यानं काढून दिलं. एका खोलीमध्ये बाबाजी कशीबशी राहिली. त्या कोंबड्या घेऊन लासूरला जायचं. मग किराणा दुकान टाकलं, ते किराणा दुकान थोडंफार चालू लागले. बाबाजीला खायला कोणी अन्न देत नव्हतं. शेजारी मावशी होत्या एक ब्राह्मण, त्या चोरून लपून भाकर द्यायच्या. बाबाजी कधी बाबाजी म्हणायच्या, हो पिताजी दादा, किमान कपभर दूध तरी द्या हो, फार भूक लागली, कपभर दूध द्या. हे न तर भ्रष्ट लोक बाबाजीला कपभर दूध सुद्धा देत नव्हते. काय सांगू तुम्हाला, उपाशी तापाशी बाबाजीने जीवन काढलं. भक्त ऐसे जाणं, जे देही उदास, देहावर उदास झाले बाबाजी. खूप काळ तिथं त्रास काढला. शेवटी ओगले पाटील, आप्पा पाटील ओगलेंनी सांगितलं, जन्या हे सगळं सोडून दे, आपण पाटील हे उद्योग करू नको. बाबाजीने ऐकलं नाही. शेवटी आप्पा पाटील ओगल्यानं घिसाडी होते, घिसाडी पंचाळ, त्यांना बोलवलं, सांगितलं 2 लाल बंद अशा सळ्या घेऊन या जन्याचे डोळे फुटून टाकतो, म्हणजे कुठे हिंडायचा नाही. जप करायला जातो, तप करायला जातो, पाटलाची औलादे, पाटीलकी करायचं सोडून देतो. आणि एक दिवशी हे सगळं सांगत असताना आमच्या ब्राह्मण कुलकर्णी मावशीनं ऐकलं का जनाबाबाचे डोळे फोडणारे. ज्या कुलकर्णी मावशी घरी आल्या, डसा रडायला लागल्या, ए विधाता, हे परमेश्वरा, माझ्या जनू बाबाचे डोळे फोडले जाणारे. जनू बाबा कुठे, जनू बाबा कुठे, जनू बाबा कुठे, ढाळा रडायला लागल्या. या बायाला विचारलं, काय झालं मावशी, काय सांगू तुम्हाला, माझ्या जनाबाबाचे डोळे फोडणारे. आणि तेवढ्याच समोरून जनाबाबा येताना दिसलेले. विचारलं, जनाबाबा इकडे या, इकडे ये, मध्ये ये, पटकन कोणी पाहणार नाही. पटकन मध्ये घेतलं, दरवाजा लावला. जनाबाबा तू इथं राहू नको आता, अरे दये गाव सोड. मावशी का रडता, कशा करता रडता तुम्ही, रडू नका मावशी, सांगा काय झालं. जनाबाबा नको ना राहू इथं बाबा, तू रात्रीतून इथून निघून जा. उद्या सकाळी तुझे वडील तुझे डोळे फोडण्याकरता तो लाल बुंद सळ्या घेऊन येणारे, तुझे डोळे फोडणारे. ही भाकर खाय
आणि पटकन इथून निघून जाय. बाबाजीला रात्रीतून मावशीनं काढून दिलं. भक्त ऐसे जन जे देही उदास. जनाबाबा निघून गेल्या. मावशी रडायला लागल्या. मावशीने पाहिलं होतं की जनाबाबा कोणी भगवान सदाशिवाचा अवतारे पाहिलं. दसरस रडायला लागल्या की काय हे विद्या त्याने मांडलं. जनाबाबा निघून गेले बाजूला. काही दिवस गेले. पुन्हा जनाबाबा आले. आल्यानंतर बाजीराव पाटलांनी पाहिलं हा निघून गेला होता. एक दिवस गोड गोड बोलून शेतामध्ये नेलं. शेतामध्ये खोपी बांधलेली होती आणि त्या खोपीमध्ये जनाबाबाला कोंडून टाकलं. एक दिवस नाही माय बापा, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 8 दिवस कोंडून टाकलं. अन्न नाही, पाणी नाही, भुकं ठेवलं. माझ्या गुरु मावल्या जनाबाबाला भुकं ठेवलं, उपाशी तापाशी ठेवलं. जनाबाबा तरीही भगवंताचं नामचिंतन सोडलं नाही. मी भक्त ऐसे जानाचे देई उदास. गेले आशा पास निवरून याच्यावर सांगतोय की भक्ती कशी केली पाहिजे. एवढ्या चरणावरच आपली सेवा संपणार आहे. काय सांगू तुम्हाला, 8 दिवस झाले बाबाजीला अन्न नाही, पाणी नाही, तरी भगवंताचं नामचिंतन बाबाजीनं सोडलं नाही. 8व्या दिवशी बाजीराव काकानं भाकरीमध्ये विष घातलं आणि त्या भाकरी एका कोणाड्यातून आतमध्ये सोडल्या. आणि असं वाटलं बाजीराव पाटलाला हा जनाबाबा हा भाकरी खाईल आणि एकदाचा मरून जाईल. पण देव तारी त्याला कोण मारी. देवाच्या सत्ते चाले हे शरीर, देवाच्या सत्तेने हे चालणारे. मग आता जनाबाबाने हा संशय आला किंवा त्या भगवंताने बुद्धी दिली. जवळच एक पाठीमागून पाहिलं तर एक कुत्र्याचं पिल्लं होतं. त्याला भाकर टाकली. भाकर खाल्ल्याबरोबर कुत्रं पटकन मरून पडलं. बाबाजीला कळलं का मला मारण्याकरता हा प्रयोग झाला. आणि बाबाजी भजनामध्ये तल्लीन झाले, रत झाले. आणि पहाटच्या वेळेला भगवंताच्या कृपेने ऑटोमॅटिक कडी उघडली गेली आणि ब्रह्ममुहूर्तावर गावामध्ये दहे गावात मध्ये आले आणि भजन करू लागले. विठ्ठल रखमाई जय जय विठ्ठल रखमाई. 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 विठ्ठल रखमाई जय जय विठोबा रखमाई. विठ्ठल रखमाई जय जय विठ्ठल रखमाई. विठ्ठल रखमाई जय जय विठोबा रखमाई. विठ्ठल रखमाई जय जय विठ्ठल रखमाई. विठ्ठल रखमाई जय जय विठ्ठल रखमाई. टाळी वाजवा. विठ्ठल रखमाई जय जय विठ्ठल रखमाई. विठ्ठल रखमाई जय जय विठ्ठल रखमाई. बोला विठ्ठल रखमाई सगळे बोला. विठ्ठल रखमाई. विठ्ठल रखमाई जय जय विठोबा 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 रखमाई. अशा प्रकारे खूप सांगता येईल पण घड्याळ सांगतो बंद करा आता. पुढच्या वर्षी बरोबर सांगू माय बापा हो जनार्दन स्वामी. मी विचारलं काय ऐकायचं मला भगवान शंकर आणि बाबाजी सांगा. पण बाबाजी सांगता सांगताच वेळ संपला. किती सांगावं तुम्हाला बाबा हो. म्हणून भगवंताचं भजन करा. सद्गुरू जनार्दन स्वामीला जेवढा त्रास झाला त्याच्या राळ्या एवढा आपल्याला त्रास नाही. बाबाजीला जेवढं दुःख झालं तेवढं दुःख तुम्हाला आम्हाला नाही. एवढंच नाही देवा 12 वर्ष तपसाधना झाल्यानंतर सुद्धा मी नाव सांगत नाही. पण एक प्रसंग सांगतो, माझ्या सेवेला विराम देतो. बाबाजी जगद्गुरू जनार्दन स्वामी वेरूळला होते. मी नाव नाही सांगत. एक आमचाच गुरुबंध होता आणि बाबाजी सांगायची आश्रमाची व्यवस्था सांभाळा. तो म्हणायचं मला काशीला शिकायला जायचं आहे. असं करता करता बऱ्याच वेळा बाबांनी सांगितलं शिकायचं मी तुम्हाला पुस्तक आणून देतो, ग्रंथ आणून देतो, संस्कृत शिकवण्याकरता मास्तरही सांगतो. पण आमचाच एक गुरुबंधू नाही ऐकलं. असं बोला चाल करता करता एक दिवस आमच्याच एका गुरुबंधूने बाबाजीच्या छातीत लाथ मारली. तरी बाबाजी काही म्हटले नाही. नुसतं असं पाहिलं असतं तो जळून भस्म झाला असता. पण नाही काय बोलला. आता ते जिवंत नाही. मी नाव नाही सांगणार कारण कोणाची निंदा नाही करायची. असं बाबाजीला देवानेही त्रास दिला, सुलत्यानेही त्रास दिला,
वडिलांनीही त्रास दिला, आत्यानेही त्रास दिला, आम्हीही त्रास दिला, समाजानेही त्रास दिला. शिवरला गेले तपसाधना करायची म्हणून विचारलं. मी त्या शिवरच्या शंकराच्या मंदिरामध्ये साधना करतो. बाबाजीला शिव्या देऊन हसकून दिलं. परमपूजनीय स्वामी 1000 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांची जन्मभूमी लाखलगावला हेमडपंथी भगवान शंकराचं मंदिर गोदावरीच्या काठावर मी पाहिलेलं आहे. आणि तिथं गेले त्या काळामध्ये. तेव्हा बाबाजी शांतिगिरी महाराज बाबाजीच्या सवास नव्हती, त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि मग हेमडपंथी मंदिरामध्ये गोदावरीच्या काठावर तप करावा म्हणून बाबाजी तिथं गेले. तर तिथून सुद्धा शिव्या देऊन बाबाजीला हुसकून दिलं गेलं. असा खूप त्रास भोगणारी माझी गुरुमाऊली जनार्दन स्वामी बाबा हो. म्हणून बाबाजीच्या नामाचा जप करा, तुमचं जीवनाचं कल्याण होईल. म्हणून बाबाजी सारखं दुःख भोगणारा एकमेव संत जे आहे ते बाबाजीचे. कदाचित पुढे कधीतरी बोलवलं तर पुढची कथा मी सांगेल. एकाच चरणावर बाबाजी सांगून वेळ संपला म्हणून पुढची चरण सोडत आले नाही, त्यामुळे क्षमा मागतो. आणि एकदा बाबाजीच्या नामाचा जप करून आपल्या सेवेला विराम देऊ. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. 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 जय जय जनार्दन देवा 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 निरंतर घडो तुमची सेवा. 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 जय जय जनार्दन देवा 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 निरंतर घडो तुमची सेवा. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. धन्यवाद. झालेली सेवा सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेनं झाली, त्याच्यामुळे बाबाजींच्या पवित्र चरण कमळावर समर्पित करतो. चांगलं असेल माईबापानं तुमच्या गाठोडीला बांधून घ्या. बोलता बोलता अनवधानं काही चूक झाली असेल तर तुमची सगळ्यांची क्षमाही मागतो. आणि जे चुकीचं असेल ते माझ्या गाडीमध्ये टाकून द्या. भक्त मंडळी बोलवलं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन.